आहेत ते? मामा सामान दिल्लीला गेले, आज येणार आहे. काही काम होतं का तुमच्याकडे? काम बोलायचं तर थोडं नाजूकच आहे रे. सांगा कोणते काम आहे ते, मामा आल्यावर सांगेन मी त्यांना. अरे बाबा, तुझ्याकडे सांगून माझी दक्षिणा जायची. बरं, तो प्रयत्न झाला तुमचा, पण नाना तुम्ही चिवडा लाडू वगैरे घेणार का? अरे बाबा, तुझी पूजा झाली पण माझी पूजा व्हायची बाकी आहे. आणि पूजा झाल्याशिवाय मी चिवडा लाडू हे वगैरे खायच ना. बाकी काही लोक असतात आधी पोटोबा आणि नंतर विठोबा, पण मी तसा नाहीये. बरं, मी निघतो. हो. अरे मग कंपनी संप झालेला दिसतोय. कामगाराशी बोलणं झालंय, आज किंवा उद्या संप मिटेल. मिटवा, लवकरच संप मिटवा, नाहीतर कारखानीच रागवतील आणि मी निघतो. आज शंभूनाना म्हणजे वाटार आहे. हो, प्रत्येकाला वाटेल माहिती सांगत होते. जाऊ दे, दुसरं काही कामच नाही ना त्यांच्याकडे. हो, आधी मला टेंडरचे काम पूर्ण करायला पाहिजे. पहिलं काम पूर्ण करूया. म्हणजे तू आता आलीस वाटतं. मग तुझी बॅग वगैरे कुठे आहे? काय बाहेर वगैरे ठेवली आहे की काय? अरे मोहन, ते खाली 4 वाजता आली आहे. मग मुंबईला काही आणलंस की नाही मला मेवा मिठाई? हो हो हो, आधी मला ते माझ्या पायात पडू दे. हो. काहीतरी जेवढे चांगलं का ना? मेवा मिठाई आणली आहे, ती घरी आहे. तू घरी आल्यावर देते, पण मला आधी सांगा. हो, देतो. थांबा. ठीक आहे. येस. बरं मोहन, काय गं? तू कसा आहे? कसा दिसतो मी? मला वाटतं मी जाडी झालो नाही ना एकदम बारीक. केसाकडे पाहिलं तर एकदम म्हातारी झालो नाही, पण हा तिचा पण थोडा हँडसम बदल झाला बघ. मुंबई काय म्हणते का? मुंबई मुंबई इज अनब्रेकेबल बिग सिटी. आय लव्ह मुंबई. अगं बराच का तुझ्या इंग्रजी. अगं आता तू मुंबईला नाही आहे, चिपळूणमध्ये आहे, ते पण आपल्या घरात. अगं आपण मराठी माणसं, घरी तरी मराठी बोलूया. तुझा स्वभाव काही बदलला नाही अजून. कसा बदलणार स्वभाव? स्वभाव बदलायला काय ती बाजारातली वस्तू आहे, पसंत नसेल तर बदलायला. अगं मीच बदललो नाही, पण माझा बिचारा स्वभाव कसा बदलेल? काय ना तिचा तू एवढी मुंबईची गुणगान गातेस, त्या मुंबापुरीत एखादा हिरो पाहिला की ना तुझ्यासाठी? मी मुंबईला मावशीची देखभाल करायला गेलो. माझ्यासाठी मुलगा पाहायला नव्हे.
असं होय? पण काय रे मामा, इतक्या दिवसात तू काही की नाही तुझ्यासाठी एखादी बायको? अगं खूप पहिला पण कोणी आपल्या गावात आपली बायको द्यायला मला मुली तयार नाही. पण हा विचार करून आपली मुलगी द्यायला तयारच बघ. सॉरी, चुकले. शरण आले बाबा तुझ्या पुढे. तुझ्याशी बोलायचं म्हणजे मोहन, काय होते? बाबा माझं लग्न ठरवतात. छान. म्हणजे तू आता लग्नाच्या वेळी करत ना संसाराच्या पटावर नवीन प्रवेश, नवीन माणसे, नवीन घर. पण मला लग्न नाही करायचे. का? कोण मनात हे वाटतं? म्हणूनच म्हणते मला लग्न नाही करायचं. पण मी म्हणतो की सर तुला आवडणारा नक्की गड आहे तरी कोण? तू त्याला गाढव म्हणाला? हो तू त्याला गाढव म्हणाला? हो म्हणजे अशी काय होते? अगं बोल ना ग, काय झालं? काय झालं? अगं बोल. एका माणसाच्या नाकावरती राग आलाय. आता आला राग त्याला निर्वाद. हे शीतल, अगं बोल ना ग, काय झालं? सॉरी यार, थोडी चट्टा केली. अगं बोल ना. अगं तू आली म्हणून खूप आनंद झाला. बालपणाच्या खेळाची आठवण झाली म्हणून तुझी मी थोडी चट्टा केली. मला काय माहित की आता तुला राग येतो. अगं आई बापा विना वाढलेला माझ्या मनावर चांगले संस्कार झाले नाही म्हणून एखादा अपशब्द बोललो असेल तर मला क्षमा कर. नाही मोहन, मला तुझं मन दुखायचं नव्हतं. मला सुद्धा इथे आल्यावर आपल्या बालपणाच्या खेळाची आठवण झाली. तो पाहता पाहुण्याच्या लग्नाचा प्रसंग आठवला म्हणून मी खोटी रुचले. लहानपणी तू माझ्या माऊलीशी लग्न करायचं आणि आता आता अगं शीतल तुझा होकार असेल तर आता तुझ्या बरोबर म्हणजे तुझा होकार
गाणं सुद्धा म्हणणार. मोहनरावांच्या लग्नाला सीताताई नवरी नटाली, नवरी नटाली, आजबाई सुपारी फुटाली, नवरी नटाली, आजबाई सुपारी फुटाली, नवरी नटाली, आजबाई सुपारी फुटाली. अरे चुप! काय भेंडीच्या देठापासून बोंबलतोय? बरं कोणी ऐकेल ना. अगं प्यार किया तो डरना क्या. काय बोल बघू तुझं आपलं काहीतरी जा. अरे काहीतरी कसं आता जमलं ते होऊन जाऊ दे लग्न. ते काय रे तुझं जमलं पण माझं काय. तर मायला 17 मुलीने मागे फिरलो पण एक पिलाची शपथ. मोहन तरी सुद्धा मी टेन्शन घेत नाही. आपलं ठरलंय जिंदगी में कभी टेंशन नहीं लेने का, बिंदास होके आई लव यू कहने का. अगर हाँ फूल के बदले सैंडल मिली तो कहना ओ, मेरी प्यारी बहना तू सदा खुश रहना. वा वा, छान, चांगला माझा निवडलाय. काय करतो अजून तू किती पोरींचे सॅन्डल खाणार आहेस. छे अजूनपर्यंत कळलं नाही आणि त्याची वेळ येणार नाही. कारण आता या पप्पूची पप्पी मिळणार. हे पप्पी आय लव्ह यू तसा फोन केला आहे. उत्तर आजच मिळणार. उत्तर हो मिळालं मग गौरीच्या दिवशी धमाल करणार. त्याची तर आजी गणादावरे गणपावरे गणादावरे गणपावरे माझ्या पप्पीला मला तुझावरे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे. गणादावरे गणपावरे गणादावरे गणपावरे माझ्या पप्पीला मला तुझावरे. अरे कपडे अरे हा पाया पडत आहे ना. हे गजरा माझ्या मनासारखं होते रे. मग ती मूर्ती कुठल्या कारखान्याची. संदीप कांते काय असं विचारतोय. अच्छा तो सावरडा घोडवडीचा संदीप कांते. आणि छान आहे त्याचं फिनिशिंग आणि कलर काम सुद्धा मस्त आहे. माझा गणपती पुढच्या वर्षी त्याला सांगणार आहे. बरं ताई तुझ्या प्रेमाच्या पिरियडमध्ये माझी जाहिरात मध्ये झाली. आता मी जातो गणपती मुलाला साकडे घालतो. माझी पप्पी मला मिळू दे. आणि आता तुम्ही सुद्धा जा तुमच्या प्रेमाच्या गावाला आणि मीही जातो माझ्या प्रेमाच्या गावाला. आता भेटू आफ्टर द ब्रेक. गणपती बाप्पा बोला, मंगल मूर्ती उंची बाबाची. सगळ्या काळीभर आपल्या प्रेमाचं गुपित सांगत होते. सांगू दे ना काय होतं त्यात. नको सांगू दे. अरे तसं नाही मोहन, मी घरी निघते तरी मला खूप उशीर होतोय. आपण घरी वाट बघत असते ना. चल बाय. ए थांब थांब तिथं. मी सुद्धा येतोय मार्केटमध्ये. तू तोपर्यंत बस. मी आलोच लगेच पेटून. हो लवकर या मग तू मोहन. जाऊ नका. अरे हो रे. हो मी आलो. लवकर ये. हो लवकर ये. कारखानिकांच्या या घरात स्वागत आहे तुझं. अगं पण गावाला केव्हा आली. आकाश तू सगळ्याची यावरती कुठे चलो मुंबईला गेल्या मात्र तुझ्या नव्हे. म्हणजे अगं माझी घाबरते त्याच्याला. मी काही लहानपणाकरता तुझ्याची मदत करताना म्हणजे माझा बहुशात मुलायम हात. आकाश
लग्नामध्ये नाही केली तर आणि पण म्हणजे तुला लग्नासाठी मागणी नाही मी लग्नाचा निर्णय नाही घेतला. तू आलो मी तुझ्यापासून काय तयार आहे Are you doing the same mistake again and again? Why, Akash? Why? I love you, Shital. I love you. But I don't. माझा हात सोड. लग्नाचा निर्णय हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. It's my personal problem. चाल तू किती मला फसवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझे लग्न माझ्याबरोबर होईल साऱ्या दरम्यान मागणी देते कारण Stop this nonsense, Akash. ती वेळ येते मग बघू. पण निदान मला आता तरी त्रास नको देऊ. शीतल, तू मला फसवून दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करण्याचा मुद्दापणा केलास ना तर त्याच वेळेस संपूर्ण मंडपात पेटवून देईल मी तुला. हे लक्षात ठेवतो आणि तेव्हाच आकाश कारकडे तुला नाव सांगेल. तिथं काय करायचं तर मला धमकी देऊन गेलाय मोहन. तू घाबरू नको मी आहे ना मोहन, मला इथे घेऊन जा ना. त्याशिवाय लग्न म्हणून मी थोडासा विश्वासच नाही करू शकत. मला इथे घेऊन जा ना मोहन. मला भीती वाटते. हे बघ प्रेमाच्या युद्धभूमीवर दुश्मन असल्याशिवाय खऱ्या प्रेमाची काय गोळी साखऱ्या मिळत नाही बघ तू घाबरू नको मी आहे ना तू आता हो पुढे मी आलो माझ्यासोबत चल. चल चल तुझ्या सोबत चल मोहन, मला भीती वाटते रे. तू घाबरू नको मी आहे ना तू आता हो पुढे मी आलो मोहन, लवकर ये. तू काही काळजी करू नको मी आलो लवकर ये मोहन. हो कंपनीमध्ये संप आला पहिले सुट्टी न दिल्यामुळे कामगारांनी संप केला लीडर कोण आहे त्याचा राकेश राकेश सरपोतदार राकेश आमच्या गैरहजेरीत काम करायला संप पण याचे परिणाम चांगले होणार नाही तोंड पाहत राहिला असणार यायला पाणी आणावं सांगावं लागतं हो आणतो हो हा माने मी बोलतोय काकाने काय रे कान सुटले का तुझे करायला काय झालं लिसन टू युजलेस रॉबर्टचा माल बसला का त्याला रोज सुद्धा तो पूर्ण नाही झाला तुमच्याने बघा माने त्या कामगारांना कामावरती या आणि ते जर येत नसतील तर नवीन कामगार भरती करा तासाचे 12 तास करा पण रॉबर्टचा माल वेळेवर पोचला पाहिजे किंवा अंडरस्टँड वस्तू ठरवल्या कंपनी मामा पाणी नवीन टेंडरचं काय टेंडरचे कागदपत्र पूर्ण आहे फक्त ते सबमिट करायचे आहे गुड व्हेरी गुड बरोबर हे टेंडर आपल्यालाच मिळालं हो आणि तेही कोणत्याही परिस्थितीत हो बस
तरी आम्ही सांगितलं मामा. कुणी सांगितली कुठे आहे ना कुणी सांगितली. आणि तुला माहित आहे ना मी देव मानत नाही पण कशाला आम्ही ती मूर्ती करा. त्या जगात फक्त पैसा आणि पैसा हाच फक्त देव. ताबडतोब मूर्ती सजत काढ. काही तर मी आत्ता करतो. मी 5व्या दिवशी विसर्जन करेन पण मामा आज नको. ठीक आहे आणि बघ 5 दिवसाच्या नंतर मला ही मूर्ती दिसता कामा नाही. समजलं? हो. तू प्रोजेक्टचे पेपर होतीये. हो ठीक आहे ऐकते ना. म्हणजे खूप हुशार हो. या लोकांना काय पाहिजे आणि काय नको ते एकदम बरोबर ओळखतो. म्हातारे मामा शिरा पडली तुझ्या तोंडात ती. मी काय तुला म्हातारा दिसतो? एवढा चांगला उमदा मी. म्हातारा तरुण काय म्हणाला? मला म्हणायचं होतं तरुण म्हातारे. काय म्हणाला? अरे काम करावं. मला एवढं म्हणायचं होतं की देखणे तरुण हँडसम हायफाय. हा आता कसं? ओ शंभूनाना ओ शंभूनाना आता काय पाहिजे तुला? हो हा शिव्याची करा सुरुवात. आनंद होईल आपल्या घरात. खाली घेऊन येईल मी तुमच्या घरात. संजय घेऊन ये वरात आणि मंजू आहे माझ्या मनात. काय रे काल सोड्या माझी मंजू तुला द्यायला मला काय वेळ लागला होय? अहो आमचे प्रेम आहे हो. आमच्या या दिलाच्या खोबऱ्याच्या पोळीसारखे तुकडे तुकडे करू नका हो. तुझ्यासारख्या बिंडो पोराला कोण देणार आहे आपली पोरगी? तुम्ही मला बिंडोच म्हणाला. हो हो तुलाच म्हणालो. तुम्ही मला बिंडो म्हणाला. हो हो तुलाच म्हणालो. या माणसं मला बिंडो म्हणाला. अरे हो तुलाच म्हणालो. आता मंजू बरोबर लग्न लावून देणार एकदाच काय किती वेळा म्हणा. अरे आजचा खोबरा पाहू नये पहिला. तुम्ही चांगल्या मानाने जर लग्नाला लावून दिलं ना आमचं तर पळवून नेत तिला. तू तिला पावायचा प्रयत्न केलास ना तर चांगलं चोप देत तुला मी. तुम्ही कसा चोप देताना तेच पाहतो. टकलू मामा तुझा बाप टकल्या काय कोयला गेला मला टकलू बोलतो. टकलू मामा काय कोयला नसतं तुमच्या खोबरून नाही तुला. टकलू मामा बोलतो. टकलू तुला काही काम कामाचं बोलायचं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलगी पाहिजे. अरे पण ती मुंबईला असते ना. अरे आजच आम्हाला बोलवून गेले तिला. लवकर लग्नाचा बार वाजवून देऊ. बरं मी निघतो. निघतो म्हटलं मी. हो.
Yes. Come, Robert. अरे don't worry यार. तुझा माल तुला लवकरच मिळेल. हो हो. No यार. It's all right. Yes. माझ्या कंपनीत संपामुळे खूप मोठा तोटा झाला. काही लोक हा संप मिटवायलाच हवा. आजपर्यंत मी सर्व क्षेत्रात जिंकत आलो. आय एम विनर. यस. आणि आता सुद्धा मी जिंकणार आहे. काही नाही केलं. भिकारीची हिंमत कशी झाली तुझ्या अंगाला हात लावायची? भिकारी नाही तुम्ही. अरे कामगारांना भरून काय असं देऊन काम करून होता काहीच्या जीवाले करता आणि हातापाय होता आरामखोर. याला का मार्ग असते सांग? अरे केळीचे झाड म्हणून ते ती केळी खाऊ नयेत की पक्षी कच्ची येतात माणसाने. आमच्या जीवावर वाढणाऱ्या बाळगुणाने आम्हाला शिकू नये. काय कोणाला लग्नाची वेळी कसं घातला नाहीतर तू कोणाबरोबर बोलतोस माहिती आहे का तुला? अरे चांगले पाहिजे. आपल्याच कंपनीच्या कामगारांना एखाद्या जनावराने वाढवणाऱ्या घर कशी जवळ त्याचे परिणाम. अरे कणकणणाऱ्या आकाशात रेप घेताना विजेचा भडका बसला तर जरूर जावं लागेल. याचा विचार कधीच करत नाही. पुढे खाली तुझे स्टार्ट कर. हिंमत कशी हाताच्या अंगाला हात लावायची? अरे तुझ्या या आपल्याकडे कंपनीच्या आईने इज्जत वाट टाकला. तुझी काही का नव्हती ना? अरे निर्लज्ज माणसा का गरीबांना इज्जत नाही कामगारांना इज्जत नाही? अरे हा राजकीय जिवंत असेपर्यंत गरीबांच्या इज्जत दिला आज तुला अधिकाऱ्याला धोका बदल नाही. You buddy, get up! आणि माझ्या शिक्षकच्या वडिलांचं बोलणं सुद्धा नाही. तुझं काय मत आहे शीतलविषयी? मोहन काय विचारतोय मी? मामा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर कुठे आहे? हो ना. मग आता भरतीनं फोन लाव आणि मुहूर्त काढ शीतल आणि आकाशच्या लग्नाचा आणि पत्रिका छापायला दे. समजलं?
किती झाले बघ आले आले आम्हाला राहता तुम्ही. हे का आता आले हो. तर तू रागवलीचं नाही ना माझ्यावरती नाही हो. कारण लग्नाआधी ज्या वेळेला आपण इकडे राहिलो होतो, तुम्ही ते मनाला लावून नका घेऊ. खरंच पौर्णिमेच्या चंद्रात माझ्याबरोबर तर आता तुम्ही पण ना जावं कुठे. मग त्याचा उपयोग काय तुम्ही पण ना. जा. तर तुला म्हणता भागात राहील पण तुला अरे हे आता मला समजलं ऐका ना. संध्याकाळी लवकर या. मी वाट बघते. तुम्ही या ना. आल्या सांगते. आता असं येतोय. आता तुम्ही होतोय ना. सांग ना गं. सांग ना. पण आता सांग ना. आल्याला सांगते. नको मला आता सांग. तुम्ही पण असता ना. सांगते ना. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. राम मोहन, तू असं का वागतोय? म्हणजे अर्थ सरळ आणि सोपा आहे. घरात थांबत नाहीस, घरात जेवत नाहीस, सतत कंपनीत असतोस. स्वतःला का त्रास करून घेतोयस तू? माझ्या स्वप्नाची राग झाली सर्व संपलंय सुखाची शुभ्र वस्त्र रूपी दिनात या नियतीने तोडले मोहन, आबाच्या शब्दामुळे मला आकाश बरोबर त्यांना करावं लागलं. नाहीतर नाही चितक आता तू काही विचार करू नको आता सर्व संपलंय मी तुला साथ देऊ नाही शकले. मला क्षमा कर. मी काय क्षमा करू अगं, क्षमा करणारा तो देव मी देव नाही ग क्षमा करायला आबांचंही बरोबर आहे माझ्यासारख्या मुलाला आपली थोडी एक मुलगी देणार मला नाही घर नाही दार मामाच्या उपकारावरती वाटतोय